नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी मस्त चविष्ट आणि अगदी मार्केटसारखी मोसंबी कँडी। उन्हाळा असो किंवा पावसाळा, मोसंबी सगळ्यांनाच आवडते। पण तुम्हाला माहिती आहे का, हीच मोसंबी कँडीच्या रूपात बनवली तर ती फक्त चविष्टच नाही तर खूप फायदेशीर ठरते। ही मोसंबी कँडी लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडते। बाहेरच्या केमिकल युक्त कँडीला परफेक्ट हेल्दी पर्याय आहे। एकदा बनवली की अनेक दिवस टिकते। प्रवासात, शाळेत, डब्यात किंवा पाहुण्यांसाठी मस्त स्नॅक्स बनते। मोसंबी कँडीचे फायदे: शरीराला ताजेतवाने ठेवते, व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, पचनासाठी खूप उपयुक्त, उन्हाळ्यात होणारे थकवा आणि डिहायड्रेशन कमी करते, साखर योग्य प्रमाणात वापरल्यास हेल्दी ट्रीट ठरते। तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मोसंबी कशी कापायची, कडूपणा कसा काढायचा आणि अगदी परफेक्ट चमचमीत रसरशीत मोसंबी कँडी कशी तयार करायची। तर चला वेळ न घालवता घरच्या घरी स्वच्छ, हेल्दी आणि जबरदस्त चवीची मोसंबी कँडी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे मी 4 मोसंब्या घेतल्या आहेत आणि आपण जेव्हा मार्केटमधून मोसंब्या आणतो तर त्या कधी कधी आंबट निघतात। तर मोसंब्या आंबट निघल्या आपण मग त्या खात नाही, त्या फेकतो। तर फेकून न देता आपण या प्रकारे मोसंबी कँडी करू शकतो, खूप छान होते। तर सर्वात आधी मी ते 4 मोसंब्या घेतल्या, त्याला मधून असं बारीक त्याचे कट करून घ्यायचं, जेवढ्या होतील तेवढ्या बिया काढून घ्यायच्या। कढईत पाणी टाकायचं, त्यामध्ये 10 मिनिटे याला छान वाफवून घ्यायचं। साल जर जास्त जाड असेल तर 15 मिनिटं शिजून घ्यायचं, जर पातळ साल असेल तर 10 मिनिटं शिजून घ्यायची। आणि आता एका चाळणीमध्ये मी हे सर्व वतून घेणार आहे, म्हणजे याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं। हे पाणी तुम्ही फेकून न देता भांडे घासण्यासाठी वापरू शकता। तर इथं हे शिजलेलं आहे, 10 मिनिटं शिजून घेतलं मी आणि आता मी याला चाळणीत सर्व काढून घेतलं। याच्यातलं पाणी गेले बघू शकता। शिजल्यानंतर थोडा असं नरम झाल्या ह्या कापा, मोसंबीच्या कापा। आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे, त्यामध्ये मी 1 कप साखर टाकली आहे। 1.5 कप साखर घ्यायची आहे, अर्धा कप पाणी घ्यायचं आहे। साखरेचं प्रमाण किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। मोसंब्या जर जास्त गोड असतील तर साखर कमी घ्या, आंबट असतील तर जास्त घ्या। ह्यात मी ज्या मोसंब्या घेतल्यात त्या आंबटच होत्या, म्हणून मी 1.5 कप साखर घेतली आणि अर्धा कप पाणी घेतलं। आता याचा आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा। बघू शकता, मी दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला, असा एकतारी पाक बनवायचा। आता इथे यामध्ये आपण वाफवून घेतलेल्या मोसंबीच्या कापा टाकून घ्यायच्या। तर मी इथे टाकून घेते। तुम्ही जेवढ्या पातळ होईल, तुमच्याकडून जेवढं पातळ तुम्हाला कापता येतील ह्या कापा, तेवढ्या पातळ तुम्ही कापू शकता। म्हणजे पातळ कापल्याने ह्या लवकर सुकतात। मी थोड्या जाडसरच कापल्या आहेत। तर इथे आता या पाकामध्ये या मोसंबीच्या कापा छान परतून घ्यायच्या। आता इथे दिसायला जरी असं वाटत असेल की हे पातळ झालेलं आहे, तर असं वाटत असेल ना हे पातळ दिसत आहे, पण हे थोडं आपण शिजवलं ना हे आटून जातं। आता मी छान असं याला आलटून पलटून शिजून घेतलं आहे। बघू शकता पाक याच्यात छान मुरलेला आहे। तर आता इथे गॅस मी बंद केला आहे आणि हे सर्व मी आता एका ताटामध्ये पसरून घेणार आहे। तर मी ते एक ताट घेतलंय, तुम्ही अशी चाळणीही घेऊ शकता। मी ताटात याला पसरून घेते। आता मी एक एक करून या ताटात सर्व टाकून घेते आणि आपल्याला याला ना पंख्याच्या हव्याखाली 2 ते 3 दिवस असं सुकू द्यायचं आहे। तर तुम्हाला जर उन्हात वाळवायचं असेल तर तुम्ही उन्हातही वाळू शकता, पण मी इथे घरातच खिडकीतून जे ऊन येत होतं ना माझ्या घरात, त्याच्यातच मी याला वाळून घेतलं पंख्याच्या हव्याखाली। मी काय बाहेर उन्हाला ठेवलं नाही। आता इथे 1-2 पीस थोडे जळलेले आहेत, जे खाली होते ते काय नाही, ते पण छानच लागत आहेत। तर मी ताटात सर्व आता काढून घेते। बघू शकता किती छान चाचणी याच्यात गेलेली आहे, रसरशीत दिसत आहे ते। तर जे कढईमध्ये जे उरलेलं पाक म्हणजे चाचणी होती ती पण मी पुसून याला लावून घेतली आणि मी आता याला 2 दिवस सुकून घेणार आहे। 2 ते 3 दिवसात छान होतं हे, जास्त नाही सुकायचं याला। तर बघू शकता माझ्या घरात खिडकीतून जे ऊन येतं ना त्याच्यावर खालीच मी ठेवलं आहे याला, आणि हे ऊन गेलं की मी पंख्याच्या हव्याखाली मी याला 2 दिवस सुकून घेते अशा प्रकारे। चवीला खूप छान झाले जात आहे। आता मीच खाते याला जास्त करून, खूप टेस्टी लागत आहे आणि आंबट गोड मस्त लागत आहे। आता इथे ह्या मोसंबी कँडी बनवून रेडी झालेल्या आहेत। 2 दिवसानंतर बघू शकता थोड्या ड्राय झाल्या आहेत आणि खूप छान झाल्या आहेत, चवीला तर नंबर 1 झाल्या आहेत। तशा प्रकारे नक्की करा। आणि जर मोसंब्या संत्र्याचं पण आपण हे बनवू शकतो, लिंबाचं पण बनवू शकतो। जर मोसंब्या किंवा संत्र्या आंबट निघला ना तर फेकून न देता
किंवा टाकून न देता आपण अशा प्रकारे बनवून खाऊ शकतो. तर ही रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओ लाईक शेअर कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.